सोलापूरहून विमानसेवा सुरू होण्याचा सोमवारचा मुहूर्त पुन्हा चुकलाय। यासाठीचे नियोजन हवेतच असल्यामुळे विमानसेवा अद्याप जमिनीवरच आहे। मुळात विमानतळावर इंधनाचा साठा करण्याची सोय नाही। फ्लाय 91 विमान कंपनीने अतिरिक्त इंधनासह उड्डाण करण्यास असमर्थता दर्शवली आहे। या कंपनीकडे मनुष्यबळही पुरेसे नाही। याशिवाय इतर काही तांत्रिक कारणांमुळे हवाई वाहतूक महासंचालनालयाची परवानगीच अद्याप मिळालेली नसल्याने सध्या तरी विमान उड्डाण घेऊ शकणार नाही। सोलापूर विमानतळावरून रोज 2 विमानांची वाहतूक करण्याचे नियोजन आहे। यात गोवा ते मुंबई व मुंबई ते गोवा अशा विमानांच्या थांब्याचा समावेश आहे। यासाठी लागणारे इंधन हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडून घेतले जाणार आहे। ATF प्रकारच्या इंधनाचा पुरवठा करण्यासाठी करारही झाला आहे। मात्र विमानतळावर इंधनाचा साठा करण्यासाठी टाकीच नाही। त्यामुळे इंधनाचा साठा कुठे करायचा हा प्रश्न निर्माण झालाय। पुण्याहून सोलापूरला इंधनाचा पुरवठा करण्यासाठी बॉवसर या विशिष्ट वाहनाचा वापर केला जाईल। येत्या 2 महिन्यात 100% विमानसेवा सुरू होणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी दावा केला। मागच्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे सोलापूरची विमानसेवा रखडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः लक्ष घालून विमानसेवेसाठी प्रयत्न करत असल्याची आमदार देवेंद्र कोठे यांनी माहिती दिली आहे। 100% मी आपल्याला आश्वासित करतो की सोलापूर शहरातनं विमानसेवा सुरू होईल। एअरपोर्टचं संपूर्ण काम झालेलं आहे। जे तांत्रिक मान्यता DGCAकडनं घेणं होतं त्यात काही क्युरी निघाले। त्यात ह्या पेट्रोलियमचं रिफिलिंगचं होतं की विमान गोव्यातनं निघणार आहे, सोलापूरला यायचं आहे, पुन्हा मुंबईला जायचं आहे, मुंबईतनं पुन्हा सोलापूरला येऊन त्या विमानाला गोव्याला द्यायचं आहे। इतक्या सगळ्या प्रवासामध्ये सोलापूरचं बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जवळपास रिफिलिंगचं त्यांना त्या वेळेत मिळणारे स्लॉट्स असू द्यात, ह्या गोष्टी विचार करून त्यांनी एक क्युरी काढलेली की इथं जर एक स्वतंत्र रिफिल स्टेशन असलं की कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी सोप्या होतील, रिफिलिंगला मदत होईल। आणि त्यासाठी आपले कलेक्टर विशेष पाठपुरावा करत आहेत। नागपूर ऑथॉरिटी असो, HPCL कंपनी असो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहेत। आज संध्याकाळी देखील 5:30 वाजता जी बैठक होते त्यात हा विषय चर्चेला येईल आणि लवकरच निर्णय एक साधारणतः महिना 2 महिन्याच्या 100% विमानसेवा सुरू होईल।